नमस्कार. मी विजय भक्ती. आपल्याला एक चांगल्या विषयावरती बोलायचं आहे, कारण का आज अशी परिस्थिती आहे कोकणामध्ये की घराघरामध्ये घर बंद आहेत. गावामध्ये प्रत्येक ठिकाणी घर बंद आहेत आणि हे घर बंद असताना त्याला उपाय काय, तर आपण खरंच उपाय करायला हवं. आणि ह्या उपायावरती महाराष्ट्र वैभव नावाची संस्था काम करते. कारण का जर रोजगार निर्माण झाला तर ॲटोमॅटिक गावाकडे एक प्रकारे एक क्रांती होईल आणि लोक तिकडे गावाकडे वळतील. अशा भूमिकेवरती एक महाराष्ट्र वैभव नावाची संस्था काम करते. त्याचबरोबर मराठी माणसाला उद्योजक व्हायला हवं ही स्वप्न घेऊन ही जी महाराष्ट्र वैभव नावाची संस्था आहे हे काम करते. मला वाटतं आपल्या सर्व लोकांनी जर कोकण वाचत असेल, आपली गावं वाचवायची असतील आणि महाराष्ट्र लोकांना उद्योजकाकडे वळायचं असेल तर महाराष्ट्र वैभव एक चांगली संस्था आहे. आपण त्यांच्याकडे संपर्क करावा. मलाडला त्यांचं ऑफिस आहे आणि आपण ह्या संस्थेकडे कनेक्ट झालात तर एक नवीन मार्ग निर्माण होईल, जो आपल्या महाराष्ट्र वैभव आणि महाराष्ट्राला पुन्हा मोठंसं वैभव जे आपल्या नावावर पाळलेलं आहे महाराष्ट्र, त्याला अजून पुढे कसं नेता येईल, तळागाळातील लोकांना घेऊन ही संस्था काम करते. आणि मला वाटतं आपण याचा संपर्क करायला हवा, एवढंच मी बोलतो. कारण का प्रयत्न स्वतःपासून करायला हवा, दुसरा कोणी येऊन करेल असं नाही. मी हमेशा म्हणतो की प्रयत्न हा स्वतःपासून झाला पाहिजे. आणि मला वाटतं तुम्ही तसंच विचार केला प्रत्येकाने तर नक्कीच बदल होईल. कारण बदल व्हायला स्वतःपासून गरजेचं आहे ना. धन्यवाद.